काल आपण व्हेरिएबल्स बघितले होते ना. आता आपण आज काय करू, ते जे टोटल व्हेरिएबल्स येतात हे टोटली यूज करून बघू कसे डिक्लेअर करायचे, कसे यूज करायचे ते. ठीक आहे, ऑपरेटर्स वगैरे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. मी फर्स्ट डिक्लेअर करायचं शिकवतो की कसे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे. इंटिजर टाईपचा डेटा जर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर आपण काय करतो, कोणत्याही डेटा टाईपचं आपण व्हेरिएबलचं जे नेम देतो ते कधीच म्हणजे डिजिटल नाही होत नाही, म्हणजे आपलं नंबर्सने होत नाही, त्याला कायम कॅरेक्टर्सनी स्टार्ट करावं लागतो. म्हणजे तुम्ही असं देऊ शकत नाही, कळलं का? असं व्हेरिएबलचं नाव देऊ शकत नाही, त्याला तुम्हाला काय करावं लागेल, कॅरेक्टरनी स्टार्ट करावं लागेल. कॅरेक्टरच्या नंतर फर्स्ट लेटर कॅरेक्टर लागेल त्याच्यानंतर तुम्ही नंबर वापरला तरी चालेल. कळलं? हा रूल आहे फर्स्टली की डिक्लेअर करायचं वेळेस व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं. आता डेटा टाईप, आता आपण काय करू, व्हेरिएबल्स डिक्लेअर करू. फर्स्टली इंटिजर डेटा टाईप यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करू, नंतर फ्लोट डेटा टाईप यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करू. ठीक आहे. मी फर्स्ट इंटिजर रोल नंबर, ठीक आहे, किंवा नंबर 1 इज इक्वल टू एक नंबर घेतो 100. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इंटिजर नंबर 2 इज इक्वल टू 200. आता आपल्याला काय करायचं, ह्या दोन जे व्हेरिएबल्स येतात त्यांना यूज करून आपल्याला काय करायचं, काही फंक्शन्स म्हणजे काही काही जे लॉजिकल ऑपरेटर्स येतात ते आपल्याला सगळे यूज करून बघायचे. आता फर्स्टली आता जर मला ह्यांचे ऍडिशन करायचे असेल, ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचे ना आता आपल्याला, तर ह्या दोन्ही व्हेरिएबलची जर ऍडिशन करायची असेल तर आता हे आपण काय केलंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंट नंबर 1 इज इक्वल टू 100. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अनदर एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंट नंबर 2 इज इक्वल टू 200. आता ह्याचे ऍडिशन करायचे आपल्याला. आता ऍडिशन करायची म्हणल्यावरती आता हे नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये आधी व्हॅल्यू स्टोर आहेत आपल्या, तर आता ह्या व्हॅल्यूज घेऊन आपल्याला काय करायच्या, त्या एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. तर मी काय करणार, एक तिसरा व्हेरिएबल घेणार, इंटिजर नंबर 3 किंवा अदरवाइज आन्सर इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. ठीक आहे, झालं. आता काय करावं लागेल, तो नंबर गेला त्या आन्सर मध्ये, म्हणजे आपली जी ह्याची 100+20, तो सॉरी 100+200 आहे, या दोन्हींची जी ऍडिशन झाली ती ऍडिशन कशात गेली, त्या आन्सर मध्ये गेली. तर ह्या आन्सर मधून आता आपल्याला आन्सर प्रिंट करावं लागेल. नॉर्मल आन्सर म्हणून हे केलं की ऍट इट ह्या आन्सर मध्ये जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू काय आता ह्या दोन्हींची ऍडिशन. तर बाय डिफॉल्ट हे काय आहे, आन्सर इज इक्वल टू नंबर 1 किती आपला 100 प्लस 200. हे बाय डिफॉल्ट असं आहे ह्याचा मिनिंग. ठीक आहे. आन्सर काय प्रिंट होईल, एनीवन गेस, गेस करा काय आन्सर प्रिंट होईल. 300. ओके, झालं 300 प्रिंट. आता आणखी एक वे, आता हे केलं आपण, इथं काय केलं, एक मेमरी क्रिएट केली, आन्सर नावाची एक परत मेमरी व्हेरिएबल क्रिएट केला, त्याच्यामध्ये आपण ऍडिशन स्टोअर केली. आता तर विदाऊट थर्ड व्हेरिएबल आपल्याला जर ऍडिशन करायचे असेल तर डायरेक्ट काय करणार तुम्ही, ते आपण जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली नंबर 1 आणि नंबर 2 काय करायचे, पास करायचे. आता होईल का प्रिंट, मी हे काढून टाकतो टेम्पल. ठीक आहे. आता इथं ऍडिशन तर होती, पण ते ऍडिशन कोणत्याही थर्ड व्हेरिएबल मध्ये आपण काय करतो, स्टोअर करत नाहीये. कळलं? दोन वेज कळले का तुम्हाला? आता प्रिंट एलन तर मेन दोन्ही सांगतो मी. तुम्ही प्रिंट एलन एक तर कशासाठी वापरता, फर्स्टली कोणतीही गोष्ट आपल्या मॉनिटरवरती शो करण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये डबल कोट्स मध्ये जर एखादी हे केली की एंटर दी नंबर्स, ऍज इट इज ह्या डबल कोट्स मधलं ऍज इट इज तुमच्या कन्सोलला दिसणार आहे. म्हणजे हे जे लिहिलं ना एंटर द नंबर्स ते, पण जे विदाऊट
डबल इन्व्हर्टेड कोमा मध्ये लिहिलंय त्याचं काय करणार ते त्याची व्हॅल्यू घेऊन येणार. आता जर मी नंबर 1 आणि नंबर 2 तर इथं ह्याच्यामध्ये पास केलं नुसतं. आता हे मी आधी दाखवतो तुम्हाला. फक्त प्रिंट काय होणार आहे, एंटर द नंबर्स ऍज इट इज प्रिंट झालं. पण जर मला आता एंटर द नंबरच्या ऐवजी मला काय पाहिजे, नंबर 2 ची, ह्या नंबर 2 ची काय व्हॅल्यू पाहिजे. मी फक्त काय करणार, नंबर 2 म्हणून त्याचं पास करणार. तो जाणार प्रिंटलन त्याच्या जागेवरती जाणार, त्याच्या मेमरी मध्ये त्याची व्हॅल्यू घेणार, तो इथे आणून प्रिंट करणार. बघा आली 200. कळलं आता प्रिंटलन कशा कशासाठी वापरायचं. Yes, sir. ठीक आहे. आता समजा मला ऍडिशन प्रिंट करायची, मी ऍडिशन करतो. मी आधी तुमच्या पुढे आता ऍडिशन केलं. ठीक आहे. आधी तुम्हाला आय थिंक थर्ड व्हेरिएबल मध्ये मी हे करून दाखवतो. आन्सर नंबर 1 इज इक्वल नंबर 2 आणि आन्सर आपण 30 केलं. ठीक आहे. आता परत आपण काय करतो, अजून एक व्हेरिएबल. आता ऍडिशन केली, आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. इंट आन्सर 2 इज इक्वल टू नंबर 1 प्लस सॉरी मायनस नंबर 2. परत आता आन्सर 2 आहे, आन्सर 2 प्रिंट करावं लागेल ना. मग फक्त काय करतं, आन्सर 2 पास करायचं ऍज इट इज. ते काय करतं, ह्या मेमरी मध्ये जाणार, ह्याची सबट्रॅक्शन असेल तिथं जाऊन काय करणार, प्रिंट करणार. थर्ड व्हेरिएबल झालं. -100 कसं काय आलं, नंबर 1 ची व्हॅल्यू आपली 100 आहे आणि 2 ची 200 आहे. 100 मायनस 200 केलं, -100 आपलं आन्सर आलं. तर त्याच्यानंतर आणखी इंट आन्सर 3 इज इक्वल टू, आता नंबर काय आपला नंबर. आता काय करायचं, ऍडिशन करायचं. आता सबट्रॅक्शन झाले, आता काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. बट ऍज इट इज सेम. आता मला कळत नाही की इथे व्हॅल्यू काय 300 आहे, ही कशाची, ही काय आहे माहित नाही. मग मी काय करतोय, फक्त याच्या पुढे डबल कोट्स मध्ये ऍड करतो. डबल कोट्स मध्ये कोण आणि काय करतो, प्लस करतोय. डबल कोट्स मध्ये काय लिहिताल त्याचा तुम्हाला माहिती का, ते काय आहे, तुम्ही तिथे ऍज इट इज प्रिंट होतं. ठीक आहे. मग आता समजा ही काय आपली ऍडिशन आहे का सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन. मग आपण लिहिणार समजा द सबट्रॅक्शन ऑफ 2 numbers are. ह्या ब्रॅकेटच्या ह्या डबल कोटच्या आतमध्ये ऍज इट इज ती प्रिंट होईल बघा. बाकीचं झालं. द सबट्रॅक्शन ऑफ 2 numbers आर -100. कळलं कसं वर्क करतंय. आता इथं बी सेम करतो मी. डबल कोट्स मध्ये द मल्टिप्लिकेशन ऑफ फक्त काय करणार मी, डबल कोटच्या बाहेर येणार, प्लस आपल्याला काय करायचं, आन्सर 3. मल्टिप्लिकेशन कशात झालेलं आहे, आन्सर नावाच्या 3 नावाच्या व्हेरिएबल मध्ये आले. ठीक आहे. मग आता त्याची व्हॅल्यू आन्सर 3 मध्ये आहे. मग बाय डिफॉल्ट आपण याची मल्टिप्लिकेशन कशात टाकली, आन्सर 3 मध्ये. बघा आलं का नाही. द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 numbers आर 20,000. आता मल्टिप्लिकेशन झालं. सेम ऍज इट इज मी काय करतो, आणि त्या मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काय येईल, डिव्हिजन. आता मला सांगा, इथे काय आपलं नंबर 2 1 ला नंबर 2 ने काय केलं, आपल्याला डिवाइड केलं. ठीक आहे. 100 ला जर 200 ने डिवाइड केलं तर किती येईल आन्सर,
हे फक्त इंटिजर व्हॅल्यू घेणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली 0 आन्सर आलं, कारण पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे, राईट ना. त्याच्यामुळे आपलं आन्सर किती आलं? 0. आता ते झालं, त्याच्यानंतर मॉड्युलस माहिती आहे तुम्हाला. आन्सर 5 इज इक्वल टू नंबर 1 मॉड्युलस सिम्बॉल आणि नंबर 2. झालं आन्सर 5. त्याचं मॉड्युलस किती आला आपला? 100. कारण का आला माहिती का? आपलं बघा, पहिल्यांदा 0 ने आपण डिवाइड केलं, 200 ला जर डिवाइड केलं तर आपला रिमाइंडर म्हणजे आपला मॉड्युलस. तर फर्स्टली 0 चा भाग गेला, मग 100 आपला आहे तसा खाली आला, तो म्हणजे आपला काय झाला? रिमाइंडर झाला. कळलं? आता हे केलं आपण, प्रत्येक नवीन एक व्हेरिएबल डिक्लेअर करून ह्याच्यामध्ये स्टोअर केली ह्याच्यामध्ये ह्याचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ह्याचे डिव्हिजन इथं, त्याचा मॉड्युलस ह्याच्यात स्टोअर केलं. प्रत्येक ह्यासाठी आपल्याला नवीन नवीन व्हेरिएबल क्रिएट करायला लागते. नवीन व्हेरिएबल क्रिएट करतोय म्हणजे आपण नवीन एक परत मेमरी असाइन करतोय किंवा क्रिएट करतोय. ह्याच्यामध्ये कोणाला काय कन्फ्युजन? नाही सर. आता एक काम करा तुम्ही, निकिता लॅपटॉप घेऊन, नाही लॅपटॉप नाही तुझ्याकडे आय थिंक, साक्षी लॅपटॉप घेऊन जॉईन झालीस? नाही सर. लॅपटॉप आहे का जवळ? लॅपटॉप कोणाच्या जवळ आहे? कालच सांगितलं होतं, विदाऊट लॅपटॉप जॉईनच नाही व्हायचं. प्रांजल तुझ्याकडे? सर लाईट नाहीये आता, म्हणून नव्हते जॉईन झालं. पायल? नाही सर. मग विदाऊट लॅपटॉप तुम्ही जॉईन का झालाय? कसं काय केलं? फक्त बघून होणार आहे का हे? कोडिंग बघून होतच नाही. तेजस तुझं काय? नाही सर, मोबाईल वरतूनच आहे. उद्यापासून मला लॅपटॉपने जॉईन झाले पाहिजे सगळे, अदरवाईज जॉईनच नको, ठीक आहे. निकिताचं फक्त ती घरी आहे, तर निकिता इथे आल्याच्या नंतर जॉईन कर, ठीक आहे. हा सर. ठीक आहे, मी दाखवतो परत. साइड बाय साइड राईट डाऊन तरी करा. आता हे इंटिजर साठी झालं. ऍज इट इज मला जसं इंटिजरचं केलंय तसंच मी काय करतो, आता फक्त फ्लोटचं करतो. फ्लोट. आता फ्लोट मला डिक्लेअर करायचं म्हटल्यावरती त्याच्या पुढे काय द्यायला लागेल मला? व्हॅल्यूच्या एफ द्यावं लागेल ना. येस. फ्लोटचं मी सेकंड हे करतो. आता फ्लोट व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू असते आपली? डेसिमल ना. मी 10.5 करतो इथे, आता इथे 20.5 करतो. आता ह्याचा आन्सर इथे एरर का आलाय माहिती काय? नंबर 1 आणि नंबर 2 ला. कारण आपले जे व्हेरिएबल्स येतात ते आपले फ्लोट मध्ये येतात, आणि आपण आन्सर कशात टाकतो त्याचं? आन्सर म्हणजे ह्याची जी ऍडिशन आहे, आता जर दोन डेसिमलची ऍडिशन आपली, म्हणजे सॉरी 2 डेसिमल पॉईंटची ऍडिशन आपली डेसिमल मध्येच येणार आहे. मग आता मला सांगा, ज्या प्रकारचं आपलं आन्सर येणार, म्हणजे तिकडून आन्सर येणार आहे त्या प्रकारचं भांडं लागेल ना आपल्याकडे, म्हणजे घेणार तसं ते लागेल ना. समजा आता तुम्हाला तर घरी दूध देणार येतो, तर तुम्ही दूध घेण्यासाठी एक पातेलच घेऊन जाता ना. त्या टाइप मध्येच आहे, ज्याच्यासाठी जसं भांडं लागेल तसं आपल्याला ठेवावं लागतं. आता जर फ्लोट आपण हे केलंय, तर फ्लोटची जी ऍडिशन येईल ती फ्लोटच येईल, तर आपल्याला आन्सर पण कशात घ्यायला लागेल? फ्लोट मध्ये. गेला तो एरर? बघा गेला. आता सेम ऍट इट इज
जसं सबट्रॅक्शनला जसं ऍडिशनचे जसे आन्सर आपलं डेसिमल मध्ये येते तसं सबट्रॅक्शनचं पण येणार. मग आपल्याला घेणार भांडे पण कोणतं लागणार? फ्लोटच लागणार. ठीक आहे. सेम इथे फ्लोट आणि इथे पण आपल्याला फ्लोट घ्यावं लागेल. करू प्रिंट. काय चेंज केलं मी? फक्त नेम चेंज केलं फक्त. बघा ऍडिशन किती आली? 10.5 आणि 2.5 ची ऍडिशन किती आली? 31.0 फ्लोट असल्यामुळे. त्याच्यानंतर द सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर्स किती आलं? 10.0. या दोन्हीचं सबट्रॅक्शन किती आले आपली? 10.0. त्याच्यानंतर आपलं सबट्रॅक्शन आलं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन किती आलं? 215.25. आणि त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ द टू नंबर्स किती आले याची? 0.512195 आणि जर आता त्याची डिव्हिजन आहे इथे ती आपण फ्लोट मध्ये टाकली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं इथे अजून त्याचा मॉड्युलस काढलाय. मी ते मॉड्युलस पण लिहितो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ते मॉड्युलस त्याला मॉड्युलस ऑफ 10.5. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? आता फ्लोट झालं. आता अजून कोणता होता? त्या दिवशी होता ना तो माझ्या पुढे आपण हे करतो तो फ्लोट झाला. आता डबल असेल ना? येस सर. हा. आता डबल जर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे एखादा तर डबल नंबर 1. आता त्याच्या पुढे जर एफ दिला तर आपण डबलची व्हॅल्यू फ्लोटची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकतोय. आता एरर येणार नाही. डबल म्हणजे काय की मोठी डेसिमल संख्या. आता ह्याच्यामध्ये असं म्हणजे समजा मी ह्याच्यामध्ये ऍड करतो अजून. फक्त फरक आहे डबल आणि फ्लोट मध्ये डिफरन्स एकच आहे की फ्लोट मध्ये 4 बाईटची साईज आहे आणि डबल मध्ये आपल्याला 8 बाईटची साईज भेटते. साईज फक्त प्रॉब्लेम आहे, साईज मोठी आहे. बाय डिफॉल्ट जर तुम्ही डेसिमल दिला तर ती बाय डिफॉल्ट डबल घेतली. पण जर आपल्याला तिला फ्लोट मध्ये टाकायचं आहे तर तुम्हाला त्याच्या पुढे काय करावं लागतो? एफ यूज करायला लागतो. पण जर नसेल टाकायची तर बाय डिफॉल्ट डबलला आपल्याला काही यूज करायला लागत नाही कारण ती मोठी डेसिमल संख्या असते. त्याच्यानंतर मी इथे पण काय करतो? डबल करतो आणि हा एफ काढून टाकतो. ठीक आहे. आता परत प्रॉब्लेम आला. दोन डबल व्हेरिएबलची व्हॅल्यू फ्लोट मध्ये बसणार नाही. मला सांगा ह्याची साईज किती आहे? फर्स्ट ह्याची 8 बाईट्स, नंतर ह्याची किती झाली? 8 बाईट्स. ठीक आहे. ह्या दोन्हींची ऍडिशन केली, फर्स्ट बाईट आणि सेकंड ऍड. ठीक आहे. तर किती झाली? ह्याची साईज बाय डिफॉल्ट 8 बाईट आहे, ह्याची 8 बाईट आहे. 8 प्लस 8 किती झाली? 16 बाईट्स. आणि आपल्या फ्लोटची बाईटची साईज किती आहे? 4 बाईट्स. बसेल का त्याच्यामध्ये? नाही सर. नाही. तर मग आपल्याला भांडं चेंज करावं लागेल. मग इथं पण काय करावं लागेल आपल्याला? कळलं? त्याच्यामुळे आपण डबल केले. त्याच्यानंतर आता परत इथं काय केलं आपण? इथं पण फ्लोट केलंय, इथं पण डबल केला. डबल इथे पण आपल्याला डबल करावं लागतं. इथे पण रन करतो बघा. परत आन्सर काय येतं? ऍज इट इज आन्सर्स आहेत, काहीच फरक नाही बघा. फक्त काय प्रॉब्लेम झालाय? जे डेसिमल पॉइंट्स येतात ते डेसिमल पॉइंट्स वाढले. कारण का? तर डबल मध्ये आपण किती घेतो? डेसिमल पॉइंट्स म्हणजे घेऊ शकतो आपण एक्स्ट्रा. तसं ह्याच्यामध्ये आपलं जे फ्लोट मध्ये येतात ते फ्लोट मध्ये 4 बाईट्स पर्यंतच येणार येतात. कळलं? आता डबल मध्ये फ्लोट मध्ये डिफरन्स काय आहे? डबल म्हणजे फ्लोटचाच एक म्हणजे मोठा भाऊ म्हणल्यासारखं.
डबलची आपली फ्लोटची साईज 4 बाईट्स आहे आणि डबलची साईज आपली 8 बाईट्स आहे. आता जसं डबल साठी म्हणजे जसं फ्लोट साठी आहे तसं इंटिजर साठी पण असेल. तर आता इंटिजर म्हणजे मोठी सॉरी लॉंग एक नवीन आपला अजून डेटा टाईप येतो. लॉंग म्हणजे मोठी इंटिजर साईज. आता मी लॉंग वापरतो इथं बघा. आता इथं जे झालंय कारण का आता आपण काय करतोय मोठ्या इंटिजर साईज मध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू पास करतोय. ठीक आहे. आता जसं याच्यासाठी केलं तर तसंच लॉंगचा नंबर 2 डेसिमल पॉइंट्स काढतो. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे आपले या लॉंग नावाच्या ह्याच्यामध्ये जातात. ठीक आहे. आता इथे पण आता लॉंगचं घ्यायचं म्हणजे लॉंगच घ्यायला लागेल. इथं पण चेंज करावं लागेल पातीला. इथे पण केलं. ते पण तुम्हाला समजतंय ना काय करतोय फक्त व्हेरिएबलचे आपण डेटा टाईप चेंज करतोय. डेटा टाईप नुसार फक्त त्याचं स्वरूप चेंज होते. आपण समजा जर मला मोठी इंटिजर व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय करणार लॉंग वापरणार. पण जर मला 128 पर्यंत नॉर्मल इंटिजर व्हॅल्यू पाहिजे असेल तर नॉर्मल इंटिजर व्हॅल्यू साठी जिची साईज 4 बाईट्स मध्ये बसू शकते असं इंटिजर व्हॅल्यू ती आपण कशात टाकू शकतो इंटिजर मध्ये. पण त्याच्यापेक्षा मोठी जसं काय मोबाईल नंबर वगैरे असतो तो मोबाईल नंबर आपल्या याच्यामध्ये बसणार आहे का फ्लोट मध्ये सॉरी इंटिजर मध्ये तर नाही. तर त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला लॉंग हा डेटा टाईप वापरावा लागतो. इंटिजरचा मोठा भाऊ म्हणजे लॉंग आणि फ्लोटचा मोठा भाऊ म्हणजे डबल. ठीक आहे. रन करतो मग आन्सर इंटिजर मध्ये आलं. डेसिमल पॉइंट आहेत का नाही दिसतंय कारण का तर आपण आता काय झालंय लॉंग वापरलंय फक्त मोठी व्हॅल्यू आपली फक्त आपल्याला शो होणार. याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस पुढे तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्हाला डेटा पाठवताय तुम्ही इकडून समजा ऍडव्हान्सला तर तुम्ही बघा फॉर्म फिलअप करता तर फॉर्म फिलअप करताना तुम्ही डेटा पाठवत असता तर तुम्ही त्यावेळेस स्ट्रिंग मध्ये डेटा पाठवताय. पण तुम्हाला जर आयडी पाठवायचा आहे नंबर पाठवायचा आहे करा तर त्या नंबरला तुमच्या इनपुट त्याच्यामध्ये तुम्ही नंबर देत असता बघा तिथे टाईप. तर तो नंबर इकडे नंबर घेण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं ऍज अ नंबर म्हणून. म्हणजे आपला समजा लॉंगचा जर तिकडून येणार असेल हे तर तुम्हाला लॉंग नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो प्रायव्हेट व्हेरिएबल. तो कुठे तर आपल्या एंटिटी क्लासमध्ये. तर तुम्हाला कळणार नाही आता पण तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळं फ्युचर मध्ये तिकडून जर डेटा देणारा तो असेल इंटिजर तर घेणारा पण इंटिजरच पाहिजे. ठीक आहे. आपल्या पायथन सारखं नाहीये पायथन मध्ये त्याला काय तुम्हाला साईज बीज नाहीये तुमच्या व्हेरिएबल्सला म्हणजे सॉरी डेटा टाईप्सला त्याच्यामुळे तिथं काही हे नाहीये. ते ऑटोमॅटिकली डेटा वगैरे सगळं त्याचं असाइन करतं ते कोणता तुम्ही इंटिजर दिला तर इंटिजर घेतं कॅरेक्टर घेतलं तर कॅरेक्टर घेतं. तिथं करायची गरज नाही पण जावा मध्ये आता सिस्टमॅटिकलीच चालतं. त्याच्यामुळे तुम्हाला डिक्लेअरच कराल ज्या टाईपचा डेटा आहे त्या टाईपचाच आपल्याला डेटा लिहावा लागतो. कळलं. आता हे लॉंग साठी झालं. अजून कोणते कोणते डेटा टाईप्स होते आपले आठवतात का आता निकिता आठवते का रे. नाही सर. बघा इथं दिलं. इंटिजर आपण 4 बाईट्स वापरला आता फ्लोट आपण 4 बाईट्स वापरला. आता हे इंटिजरचा मोठा भाऊ म्हणजे कोणता लॉंग. मोठी इंटिजर व्हॅल्यू साठी आपण काय वापरणार लॉंग वापरणार म्हणजे मोबाईल नंबर वगैरे असेल तर ठीक आहे त्याच्यासाठी. आता जर फ्लोट व्हॅल्यू असेल तर फ्लोट आपली डेसिमल साठी सीजीपीए 1.8 7.8 वगैरे असं तर त्यासाठी काय वापरणार फ्लोट वापरणार. जर तुम्हाला कॅरेक्टर तुमचं कॅरेक्टर म्हणजे ग्रेड द्यायचं ए बी असं सी डी असं काहीतरी तर तुम्ही काय वापरणार कॅरेक्टर नावाचा डेटा टाईप वापरणार. कॅरेक्टर पण यूज करून दाखवतो. काढतो मी तेवढं कॅरेक्टरला
CH इज इक्वल टू सिंगल इन्व्हर्टर मध्ये आपण कॅरेक्टर पास करतो, जसं की ग्रेड असतात आपले. तसंच मी अजून काय करतो, कॅर CH1 इज इक्वल टू बी. ह्याचे ऍडिशन पण करू शकतो आपण. आता कॅर CH, सॉरी आन्सर करतो फक्त सिंपल. CH प्लस CH1. आता का प्रॉब्लेम होता ते बघा. मिसमॅच टू कन्वर्ट टू इनटू कॅरेक्टर. क्विक फिक्सेस ऍड टू कास्ट कॅरेक्टर. आता तुम्ही कॅरेक्टर नावाचे दोन व्हेरिएबल हे घेतलेत आपण, त्याचं जे आउटपुट आहे ते ऍडिशनचं, ज्यावेळेस आपण अरिथमेटिक ऑपरेटर वापरतो, तर त्यावेळेस अरिथमेटिक ऑपरेटर वापरल्याच्या नंतर बाय डिफॉल्ट ते काय करतं, तुमचं आन्सर कशात देतं, इंटिजर मध्ये देतं. मग ते इंटिजरचं आन्सर आपल्याला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याला कॅरचं टाइप कास्टिंग करावं लागतं. म्हणजे हा जो डेटा येणार आहे ह्याचा, तो कशात टाक, तो कशात टाकायचा आपल्याला, कॅरेक्टर मध्ये. म्हणजे तो हा जो डेटा येणार आहे ह्याच्यामधून जो डेटा पास होईल तो येणार आहे इंटिजर CH1 आणि CH2. तुम्हाला मी म्हणलं होतं बघा आधी की तुम्ही कोणता बी कॅरेक्टर वापरता तर त्याची ASCII व्हॅल्यू जाते. तर ह्याची ASCII व्हॅल्यू टोटल काय प्रिंट होणार आहे माहिती का तुम्हाला, जर आपण प्रिंट केलं तर, जर मी ते इंटिजर केलं तुम्हाला दाखवतो बघा आता. हे कॅरेक्टर काढून टाकतो. आता आपण ते कॅरेक्टर पास केलं होतं, तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की कीबोर्डवरच्या सगळ्या कीज आहेत ना आपल्या ह्या कॅरेक्टर्स येतात. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस की कोणती टाईप करतो तर आपली ASCII व्हॅल्यू जात असते आपल्या सिस्टीमकडे. ASCII व्हॅल्यू किती असते तुम्हाला आता माहिती का, ए आणि बी ची ASCII व्हॅल्यू काय माहिती. आता आन्सर काय येईल तुम्हाला मी सांगतो. कॅपिटल ए आणि कॅपिटल बी ची ASCII व्हॅल्यू आपली तिथे येणार आहे. तुम्हाला वाटलं मी ASCII व्हॅल्यू काय असतं ते दाखवतो. प्रत्येक कॅरेक्टरची एक सेपरेट ASCII व्हॅल्यू असते. गिव्ह मी ASCII व्हॅल्यू फॉर कॅपिटल A and capital B. किती ASCII व्हॅल्यू कॅपिटल ए ची 65, कॅपिटल बी ची किती आहे 66. आणि ह्या 65 आणि 66 ची किती व्हॅल्यू म्हणजे टोटल किती होईल, 65 प्लस 66 किती टोटल होईल, 131. आता आन्सर काय ते चेक करू आपण. ठीक आहे, आता प्रिंट करावं लागेल ना आन्सर. सॉरी, आन्सर किती आलं, आलं का 131. कळलं. त्याच्यामुळे सांगतो प्रत्येक तुमची जी कीबोर्डवरच्या कीज येतात ज्या तुम्ही टाईप करता 1 2 3 4 काय किंवा ABCD, या सगळ्या कीजला एक ASCII व्हॅल्यू असाइन असते. आता जशी कॅपिटल ए ला आहे ना तसे स्मॉल ए ला वेगळी आहे. तर तुम्ही स्मॉल ए वापरताय ना तर त्याची बघा व्हॅल्यू वेगळी असेल. मी इथे पण दाखवतो तुम्हाला. स्मॉलचे चालू होतात. स्मॉल ए, स्मॉल ए ची व्हॅल्यू किती आहे 97. आता 97 प्लस काय व्हायला पाहिजे ना आपली, आधी व्हॅल्यू किती होती आपली ह्याची बी ची 66. मग 97 प्लस 66 किती यायला पाहिजे ना आन्सर आपला 163. ठीक आहे, आपण ट्राय करू परत.
आलं 163. तुम्हाला मला हे दाखवायचंय की कीबोर्ड मधल्या सगळ्या कीज तुम्ही जे कॅरेक्टर्स वापरता ना त्याला एक स्पेसिफिक आयडी असतो. तो सिस्टीमला कळत नाही. म्हणजे सिस्टीमला कळत नाही. एबीसीडी त्याला माहित नाहीये. त्याला नंबर्स कळतात फक्त. आता हा 163 आहे ना, त्या 163चं तो कन्व्हर्जन करणार आपल्या याच्यामध्ये. कळलं का? बायनरी मध्ये आणि मग जाऊन स्टोअर करणार तुमचं कॅरेक्टर. डायरेक्टली कॅरेक्टर ए आणि बी डायरेक्ट स्टोअर नाही होणार. तुमचा तुम्ही ए टाईप करताय कॅपिटल तर तुमचा 65चं कन्व्हर्जन होणार तुमच्या बायनरी मध्ये आणि मग तो सिस्टीमला आपल्या जाऊन स्टोअर होणार कुठे मेमरीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही कॅपिटल बी वापरताय तर बीचं तुम्ही सिस्टीमला जाणार तिथून तुमचा 66चं बायनरी मध्ये कन्व्हर्जन होणार आणि मग तो मेमरीमध्ये स्टोअर होणार. कळलं? तुम्ही ज्यावेळेस वर्ड वापरता त्यावेळेस वर्ड वापरताना पण तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की तुम्ही ज्यावेळेस टाईप करता ना ज्यावेळेस तुम्ही टाईप करता तर टाईप केल्याच्या नंतर ए बी सी डी किंवा तुमचं नाव ते तुम्ही कसं स्टोअर करता तिकडं. तर ते स्टोअर होण्यामागे हे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की तुमच्या मेमरीमध्ये ते डेटा कसा जातो. तुमचं नाव समजा आता माझं नाव प्रज्वल आहे तर प्रज्वलचा पीचा एक आस्की व्हॅल्यू तो जाणार PRAJWAL असं प्रत्येक वर्डचा काय होणार एक एक आस्की व्हॅल्यू आपली क्रिएट होणार आणि तू जाऊन कुठे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. ती ऍज अ इट इज आपण जर जसं स्ट्रिंग मध्ये टाकली तर डायरेक्टली स्ट्रिंग ऍज इट इज जाते. स्ट्रिंगची बाय डिफॉल्ट साईज असते. ज्यावेळेस स्ट्रिंग शिकायची आपल्याला त्यावेळेस मी शिकवल. तर त्या कॅरेक्टर स्टोअर कसं होतात ते कळलं? येस सर. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम निकिता समजतंय? हो सर. ठीक आहे. 2 मिनिट्स गाईज आपण स्टार्ट करून देऊ परत. ठीक आहे. लेफ्ट झालं का? आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. आता कळलं तुम्हाला कॅरेक्टरची ऍडिशन कशी होती बाय डिफॉल्ट इन बॅकएंडला आपल्याला मेन काय आहे मेन टीचिंग कन्सेप्टच तो आहे आपल्याला. बाकीच्या क्लासेसचा प्रॉब्लेम काय आहे ते असं शिकवतात की फक्त व्हेरिएबल्सचं काम काय आहे. आता तुम्हाला जर हे स्टोरेजचं माहित झालं की बाबा तुम्हाला कसं कोणत्या गोष्टींनी स्टोरेज असाइन होतोय तर ते जास्त नीड आहे. आता त्याच्यामुळे आपण डीपली जातोय बाकी काहीच नाही याच्या मागे. आस्की व्हॅल्यूज नुसारच कोणत्याही गोष्टीला आपल्या ज्या कॅरेक्टर्सला आपल्या समजतात सिस्टीमला की तुम्ही काय पास केले. स्मॉल ए केला तर 97 पासून जर कॅरेक्टर्स म्हणजे मोठे कॅपिटल कॅरेक्टर्स असतील तर ते होतात स्टार्टिंग 65 ला 65 टू काहीतरी अराउंड 27 म्हणजे पुढं 94 का काहीतरी पर्यंत ते होतात आणि प्लस 97 पासून स्मॉल स्टार्ट होतात अराउंड काहीतरी 120 टू 127. थांब आपण ते पण बघू. आस्की व्हॅल्यूज starts and end. For characters. स्पेस साठी बघा आहे स्पेस साठी 32 आहे. डिजिट साठी बघा 48 टू 57 पर्यंत. तुम्ही जर 0 टाकला तर 48 घेणार. त्याच्यानंतर 1 घेतला तर 49, 2 घेतला तर 50 आणि जर 57 घेतला तर 9. कळलं? त्याच्यानंतर जर तुम्हाला आता इथे बघा कॅपिटल ए घेतला तर कॅपिटल ए 65 टू 90 आणि त्याच्यानंतर जर स्मॉल ए टू झेड घेतला तर 97 टू 122. ठीक आहे. ज्याला डिलीट की साठी कोणत्या ASCII व्हॅल्यू आपली 127. कळतंय सगळ्यांना? पायल, प्रांजल? येस सर. येस सर. त्याच्यानंतर सिम्बॉल्स आहेत बघा. सिम्बॉल्स साठी पण स्पेशल सिम्बॉल साठी कोणते 32 टू 47 साठी. त्याच्यानंतर 58 टू 64 आणि 91 टू 96. हे स्पेशल सिम्बॉल साठी कॅरेक्टर्स येतात. इथे टोटल लिहिलेले येतात. कॅपिटल लेटर साठी आपले येतात 65 टू 90. प्रिंटेबल कॅरेक्टर साठी 32 टू 126. स्मॉल लेटर साठी 97 टू 122 आणि डिजिट साठी 48 टू
डिस्क्रिप्शन. हे नॉर्मल जनरल नॉलेजचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. हे माहिती पाहिजे तुम्हाला. उद्या तर मी म्हंटल की समजा मी आता ठीक आहे हे केलंय कॅरेक्टरचं केलंय, मी तुम्हाला म्हंटल की आपल्याला काय करायचंय, आता सिम्पल तुम्हाला सांगतो. मी कॅरेक्टर पास करतो, आपण सिम्बॉल पास करू, ठीक आहे. कॅर CH इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये आपण एक सिम्बॉल पास करू. काय करायचं सिम्बॉल, हा सिम्बॉल पास डॉलरचा, ठीक आहे. आता डॉलरचा तुम्हाला आजची व्हॅल्यू नाही माहिती आहे ना, मी फक्त काय करतो आउट डॉट नाही करतो CH. काय प्रिंट झालं, डॉलर झाला. आय थिंक त्याला नेक्स्ट व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागेल. int answer is equal to CH. आन्सर प्रिंट करू. चला 36. किती डॉलरचं आजची व्हॅल्यू, 36. कळलं. येस सर. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपल्या ज्या कीबोर्डवरच्या सगळ्या कीज आहेत ना, आपल्या त्या सगळ्या कॅरेक्टर्स आहेत, आणि ते कॅरेक्टर्स येतात, तुम्ही नंबर से करा, त्याची एक आस्की व्हॅल्यू प्रत्येक गोष्टीची. वनची पण एक आस्की व्हॅल्यू, वन जी तुम्ही जे टाईप करतो ना आपण, जे 1 2 3 4, त्याची पण एक आस्की व्हॅल्यू आहे. आता तुम्ही सिंपल बघा, तो डॉलर आहे, डॉलरची पण एक आस्की व्हॅल्यू निघली 36. प्रत्येक गोष्टीची एक आस्की व्हॅल्यू आहे, त्या आस्की व्हॅल्यू नुसारच ते ऍज अ स्टोअर होतं. कळलं आता हे इथपर्यंत. येस सर. ठीक. आता कॅरेक्टर झालं, मग ऍज इट इज कॅरेक्टर प्रिंट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला. डायरेक्ट सिंपल आता काय करतो मी, कॅर CH1 इज इक्वल टू ग्रेड A, कॅर CH2 इज इक्वल टू, ठीक आहे. आता जर ह्याला डायरेक्टली प्रिंट करायचं असेल, म्हणजे ह्या दोन्हीचं कंटेंट, तर मी सिंपल CH1 प्लस CH2 ऍज इट इज दिलं, ते जाऊन त्याची व्हॅल्यू घेऊन येईल फक्त बघा. आलं. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला कास्ट करावं लागेल. कास्ट कसं करतात ते सांगतो. आता इंटिजर डेटा आहे ना, कॅरेक्टर मध्ये कास्ट करायचं आहे. कॅर सिंपल, त्याला फक्त पुढच्या ब्रॅकेट मध्ये करायचं की तो डेटा जो आलाय त्याला काय कर, कॅरेक्टर मध्ये मला कन्वर्ट करून दे. आय थिंक असं होत नाही, दुसऱ्या एक व्हेरिएबल मध्ये करून. कॅर आन्सर इज इक्वल टू, कास्ट करावं लागणार आहे आपल्याला, CH1 प्लस CH2 ऍज इट इज. हा काय एरर देते, कारण आपण त्याला कॅरेक्टर मध्ये टाकतो, याचे ऍडिशन कसं करणार आहे, इंटिजर मध्ये येणार, त्याला काय करावं लागलं, टाईप कास्ट करावं लागतं. कास्टिंग करणे म्हणजे त्याची जी व्हॅल्यू येणार आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला कशात पाहिजे, आता कॅरेक्टर्स मध्येच पाहिजे ना. तर आपल्याला काय करावं लागेल, कॅरेक्टर मध्ये कास्ट करावं लागेल. आता ते काय करणार आहे, ह्याची व्हॅल्यू येणार 132, आणि 132 तर कॅरेक्टर मध्ये कन्वर्जन करणार. ते कसं करणार ते बघ. आन्सर काय येत नाही याचा, हा प्रिंट नाही केला आन्सर.
त्यांनी सांगितले वाय आउटपुट नॉट शोईंग, का दाखवत नाहीये त्याच्या मागे रिझन. ते काय करते आपलं 133 ते करतंय आणि कॅरेक्टर्स आपण 133 ला कन्वर्ट करतोय. द आस्की व्हॅल्यू ऑफ 130 इज नॉट अ प्रिंटेबल आस्की कॅरेक्टर. द आस्की व्हॅल्यू प्रिंटेबल रेंज इज 132 to 126. म्हणजे 32 to 126 पर्यंतच आपले प्रिंटेबल रेंज आहे. सो जावा प्रिंट्स नथिंग ब्लँक आउटपुट बिकॉज द कॅरेक्टर ऑफ आस्की 132 इज नॉट अ फिजिबल सिम्बॉल. ठीक आहे. तो फिक्स द 3 वेज कसं करायला लागेल आता फिक्स आपल्याला डायरेक्टली कॅरेक्टर 1 आणि कॅरेक्टर 2 ला डायरेक्ट करायला आउटपुट डायरेक्ट 132 आपले येईल. अदरवाईज इफ यू वॉन्ट टू प्रिंटेबल द इंडिव्हिज्युअली तर आपल्याला सेपरेटली इंडिव्हिज्युअली प्रिंट करावं लागेल कॅरेक्टर 1 आणि कॅरेक्टर 2 ला. अदरवाईज थर्ड रिझल्ट आपल्याला काय करायला इंट आन्सर मध्ये घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर आन्सर प्रिंट करावं लागेल 133. ठीक आहे. तर कॅरेक्टर आन्सर आपलं काय येणार 131 येणार. कळलं? समजलं का तुम्ही ते? तुम्हाला का परत रिपीट करू मी? आन्सर का नाही आलं कळलं ना? हो. हे सिंपल रीड करा. आपली टोटली ऍडिशन झाली 131. कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करायला गेलो तो आपण कन्वर्ट करायला गेलो, पण काय प्रॉब्लेम आहे 131 इज नॉट अ प्रिंटेबल आस्की कॅरेक्टर. 131 हा प्रिंटेबल आस्की कॅरेक्टर नाहीये. तर मग काय होतंय आस्की प्रिंटेबल रेंज आपली किती आहे 32 to 126 एवढीच आहे. मग काय जावा प्रिंट्स नथिंग ब्लँक आउटपुट येतंय बिकॉज द कॅरेक्टर ऑफ 131 हॅज नो व्हिजिबल सिम्बॉल. पण त्याच्यामुळे काय आहे, आता ते फिक्स कसं करायचं, एक तर तुम्ही असे ऍडिशन करा डायरेक्टली 131 येईल. त्याच्यानंतर जर कॅरेक्टर 1 कॅरेक्टर 2 केलं तर आपल्याला काय येईल बघा. आपण ते पण त्यावेळी पण करून बघू. CH1 झालंय प्रिंट. अदरवाईज जर तुम्हाला परत दुसराही करायचा आहे CH. आता जर तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा ह्याच्यामध्ये विचारलं उद्या की जर दोन तुमच्याकडे कॅरेक्टर दिले तर त्यात कॅरेक्टरची ते ऍडिशन प्रिंट करायची, तर ऍडिशन प्रिंट करण्यासाठी तुम्हाला त्या ऍडिशन प्रिंट करायची आपल्याला, तर ती ऍडिशन प्रिंट कशी होईल? इंटिजर मध्ये येईल आउटपुट का कॅरेक्टर मध्ये येईल? इंटरव्ह्यू मध्ये सिंपल क्वेश्चन विचारलं तुम्हाला तर काय होईल सांग. त्याचा आन्सर बी सांगितलंय मी. पायल, प्रांजल. सेम जसं इथं केलंय तुम्हाला उद्या इंटरव्ह्यूने विचारलंय ए आणि बी, तुम्हाला दोन कॅरेक्टर्स घेतले, दोन कॅरेक्टर्सचे हे घेतलेत आणि ते कॅरेक्टरचे जर ऍडिशन करायचे तर त्याचा आउटपुट कसं येईल? इंटिजर येईल का कॅरेक्टर येईल? ऍडिशन म्हणतोय मी. इंटिजर. येस, इंटिजर येईल. समजलं? हे लक्षात ठेवा. दोन कॅरेक्टरचे ज्यावेळेस ऍडिशन होती तर ऍडिशन केल्याच्या नंतर जे अरिथमेटिक ऑपरेटर्स ज्यावेळेस तुम्ही यूज करता, तर अरिथमेटिक ऑपरेटर्स जे यूज होते आपले, तर अरिथमेटिक ऑपरेटर्स यूज केल्याच्या नंतर जे आउटपुट येतं ते येतं आपलं इंटिजर मध्ये. ठीक आहे. आता तेच जर लॉजिकल वापरलं असतं आपण, आता जसा CH1 आहे वगैरे CH2 आहे, तर तेच जर काय करतो मी, आपण त्या दिवशी बघितलं पण होतं आय थिंक CH1 इज ग्रेटर दॅन CH2. आता हे ओळखायचं आपल्याला CH1 ग्रेटर आहे का CH2 आहे. लॉजिकल, आता लॉजिकल ऑपरेटरचं आउटपुट त्या दिवशी मी सांगितलं होतं काय येतं, ट्रू और फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे काय येतं, बुलियन येतं. राईट आहे. आता काय येईल आन्सर इथं, गेस करा. ए ची आस्की व्हॅल्यू किती आहे 65. आणि बी ची किती आहे? 66. हा, मग बी ची किती आहे 66 आणि ए ची किती आहे? आणि मग जर CH1 ट्रू. म्हणजे कॅरेक्टर 1 आणि कॅरेक्टर 2 ए आणि बी ह्याच्यामध्ये मोठं कोणतं आहे? बी. बी. मग हे ट्रू ऑर फॉल्स काय येईल आन्सर याचा? फॉल्स.
आलं का फॉल्स? कळलं? त्याच्यासारखं सेम आता अजून जर मी केलं, आता समजा मला आता ह्याचं आउटपुट घ्यायचं, ठीक आहे, आपण जसं इथे केलं. मग आता मला सांगा इथे इंटिजर मध्ये आउटपुट घ्यायला लागेल का? आउटपुट म्हणजे मी आता समजा कसा आन्सर घेतोय, आन्सर हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, ह्याचा डेटा टाइप येईल काय? येईल बुलियन येईल ना? बुलियनच येईल ना? ट्रू आणि फॉल्स मध्ये येणार आहे ना आन्सर, जर ह्याचा आन्सर काढायचा असेल तर. परत समजा मी आता येस सर. CH2 इज लेस दॅन CH1, आता काय आन्सर येईल? हो. आता ह्या आन्सर मध्ये काहीतरी आन्सर आला, आता त्याला आन्सरला प्रिंट करायचे, तर काय करायला लागेल मला प्रिंट करायला? बोला तुम्ही, काय करावं लागेल? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये आन्सर नावाचा पास व्हेरिएबल पास करावं लागेल. काय आन्सर येईल आता? फर्स्ट फॉल्स आलं, सेकंड फॉल्स आलं. काय फॉल्स आहे? CH2 इज लेस दॅन, वरच्याचा आणि खालच्याचा मिनिंग एकच आहे. येस सर. ते जर मी असं उलट केलं तर काय आन्सर यायला पाहिजे? ट्रू. आलं ट्रू. कळलं? अरिथमेटिक ऑपरेटर्स जर कोणत्या ह्याला वापरताय तुम्ही, तर त्याचं कॅरेक्टर्सला वापरा. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल आहे तर त्याचा आउटपुट जे येतं, जे म्हणजे त्या फंक्शनचं जे आउटपुट येतं, ते आउटपुट इंटिजर येतं. जर तुम्ही लॉजिकल वापरताय, लॉजिकल म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, ते जर वापरताय, तर तुम्हाला काय इक्वल इक्वल टू येतंय, तर तुम्हाला येणार बुलियन मध्ये. ठीक आहे, समजतंय? येस सर. आता अँड आणि ऑर वापरायचं. ठीक आहे, आता काय करायचं मला? अँड आणि ऑर. हे काढतो मी नॉर्मल. आता मला समजा दोन कंडिशन ऍट अ टाइम द्यायच्यात आणि मग मला बघायचंय की ह्याच्यातली एक तरी म्हणजे अँड कधी वापरायचं आणि ऑर कधी वापरायचं, ह्याचा डिफरन्स कळला पाहिजे तुम्हाला. अँड तेव्हा वापरतात ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही गोष्टी पाहिजे असतात, की समजा मला हे पाहिजे आणि ते पण पाहिजे, तर तुम्ही अँड वापरणार. आणि जर तुम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ऑर वापरणार. समजा मी तुम्हाला सांगतो, आता दोन कंडिशन वापरतो मी. समजा एक व्हेरिएबल देतो, आता मला ह्याचा आन्सर लॉजिकल ऑपरेटर आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट आन्सर कशात येणार आहे आपलं? बुलियन मध्ये. मग मी काय वापरणार? बुलियन आन्सर. ठीक आहे, इज इक्वल टू, त्याच्या आधी आपल्याला दोन व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतात ना. समजा इंट ए इज इक्वल टू, समजा आपण काय करतो, एक व्हेरिएबल हे करू, किती 20 करू. ठीक आहे, आणि दुसरा घेऊ इंट पी इज इक्वल टू, आपण तो घेऊ 10. आणि आता चेक काय करायचं आपल्याला? ह्याच्यामध्ये दोन्ही पण कंडिशन चेक करायचं. बी ए पेक्षा मोठा आहे किंवा ए बी पेक्षा मोठा आहे का ते चेक करायचं. तर मी ऍट अ टाइम तरी करायचं म्हणलं ए इज ग्रेटर दॅन बी, अँड बी इज ग्रेटर दॅन ए. आता ह्या वेळेस काय होतं, इथे बघा दोन कंडिशन लिहिल्यात आपण, ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज ग्रेटर दॅन ए. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतील का? ज्यावेळेस तुम्ही अँड वापरता तर तुम्ही दोन कंडिशन देत असता, पण तुम्हाला त्या दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे, तर आन्सर काय येणार आहे आपलं? ट्रू येणार. त्यातली एक जरी कंडिशन फॉल्स असेल तर आपलं आन्सर काय येणार आहे? आपल्याला फॉल्स येणार आहे. मी आता बघा, मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. आता ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी बरोबर आहे. 20 हा येस. 10 पेक्षा मोठा आहे, पण बी इज लेस दॅन ए आहे का? सॉरी, बी इज ग्रेटर दॅन ए आहे का? 10 नाही. पेक्षा मोठा होईल का? नाही. एक कंडिशन फॉल्स होती ना, मग बाय डिफॉल्ट आन्सर काय येईल आपलं? फॉल्स. फॉल्स. बघा आता आपण बघू. आलं फॉल्स. आता जर मी अँड वापरलाय, त्या हँडच्या जागी काय करतो? ऑर वापरतो. आता आन्सर काय येईल? आता काय आन्सर येईल?
आता ह्याला हे पाहिजे किंवा हे पाहिजे, एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर त्याला काय म्हणणं आहे की मला हे द्या किंवा ते द्या, दोन्हीपैकी कोणतं पण एक द्या, तर त्यावेळेस ट्रू येणार आहे ना, मग ते सॅटिस्फाईड होणार आहे. किंवा किंवा आणि या दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. अँड असेल तर मला हे पाहिजे आणि ते पण पाहिजे, आणि जर ऑर असेल मला हे द्या किंवा ते द्या, ह्या ऑरचा विषय. आता जर मला रन करतो मी, तर आता आन्सर काय येते बघा. एक कंडिशन सॅटिस्फाय होती, आन्सर आपलं ट्रू येणार आहे, कारण एक कंडिशन सॅटिस्फाय होती, ए इज ग्रेटर दॅन बी किंवा बी इज ग्रेटर दॅन ए पाहिजे, तर आपले ट्रू होणार. पण तेच जर इथं मी अँड वापरलं तर काय मिनिंग होतो, ए इज ग्रेटर दॅन बी पाहिजे प्लस मला बी आणि बी पण ए पेक्षा मोठा पाहिजे. ते पॉसिबल आहे का? नाही. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. कळलं? याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आतापर्यंत? नो सर. आता जसं हे केलंय तसंच नॉट इक्वल टू करणार आहे. आता समजा इथं हे करतोय तर मी काय करतोय, बी इज नॉट इक्वल टू, आता या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का बरोबर? ए इज ग्रेटर दॅन बी आहे का? आहे. आणि बी इज नॉट इक्वल टू आहे का? आहे ना. येस सर. मग आता आन्सर काय येईल? ट्रू. आलं? हा फॉल्ट आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला समजा काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही लूप्स म्हणजे स्टेटमेंट्स वापरतात, म्हणजे इफ स्टेटमेंट ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला ऍट अ टाइम जर दोन दोन कंडिशन पास करायचे असतील की बाबा तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी बी पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा छोटी पाहिजे, तर त्यावेळेस तुम्हाला दोन कंडिशन पास करायच्या, किंवा ही कंडिशन किंवा ती कंडिशन, म्हणजे दोन कंडिशन पैकी एक कंडिशन जरी पास झाली तरी तुम्ही निघून म्हणजे हे करा, तर त्यावेळेस तुम्ही हे वापरता. तुम्हाला माहिती का, तुम्ही एक चेक करता बघा, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर टाकता किंवा तुमचा हेच असतो, कंडिशन्स असतात तिथं, तुमच्या ज्यावेळेस फोन बँकिंग किंवा वापरता तिथं ऑप्शन्स असतो, तुम्ही लॉग इन साठी किंवा ह्याच्यासाठी मोबाईल नंबर टाका, अकाउंट नंबर टाका, किंवा तुमचं काय अजून टाका, ईमेल ऍड्रेस टाका. बरोबर आहे? मग तिथं ती ऑप्शन असतो, ऑरची आपली कंडिशन तिथं सॅटिस्फाय होणार की तुम्ही एक दिलं तरी ते कन्फर्म करणार, जर हा आला तरी चालेल. पण बघा काही जागेवरती तुम्हाला कंपल्सरी ते 2-3 डेटा लिहावंच लागतात. तर लिहावं लागतं म्हणजे काय, तिथं कोणती कंडिशन असते आपली, अँड कंडिशन, हे द्या ते द्या आणि ते पण द्या. कळलं? आता पण ह्याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम? नाही सर. नॉर्मल थिअरी आहे, ती रीड करू. आज कोणते कोणते बघितले आपण ऑपरेटर्स? अरिथमेटिक बघितले, रिलेशनल बघितले, त्याच्यानंतर युनरी, आणि आता जो आपण बघितला होता अँड तो लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. त्यातले कोणते राहिलेत का आपले? बीट वाईज आणि टर्नरी ऑपरेटर्स राहिले का, ते आपण उद्या बघू. त्याच्यानंतर आता लॉजिकल आणि युनरी. युनरी झालं नाही ना आपलं आय थिंक आता ह्या लेक्चरला, मी ती पण दाखवतो. युनरी म्हणजे काय, आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंटचं जे करतो ना त्याला म्हणतात युनरी. समजा आता मी काय करतो, ए ला हे करतो, इथं मी करतो इंट ए इज इक्वल टू, काय करतो, ए प्लस प्लस, सॉरी दुसऱ्या ह्याच्यात टाकायचं ना आपण. इथं काय केलं, आता मला सांगा ए प्लस प्लस म्हणजे ए ची व्हॅल्यू 20 होईल. ह्या ए प्लस प्लसचा मिनिंग माहिती आहे ना तुम्हाला? ए प्लस प्लसचा मिनिंग काय आहे माहिती का, की ए ची व्हॅल्यू किती, 20 प्लस 1, ह्याचा मिनिंग ए प्लस प्लसचा 1 ने इन्क्रीमेंट करायचं. मग आता सी मध्ये किती व्हॅल्यू यायला पाहिजे, ए आपला 20 आणि प्लस 1 किती यायला पाहिजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू? 21. प्रिंट करून बघू आपण. किती आली? ठीक आहे, आपण दुसरे करू. इथं ऍड करून बघू. ठीक आहे, ए प्लस प्लस. आता किती यायला पाहिजे आन्सर?
आता ते का आलं नाही ते सांगतो तुम्हाला. ह्याने काय केलं, बाय डिफॉल्ट ए ला घेऊन आला, ए प्लस प्लस केला तर सी मध्ये गेला, पण ते फंक्शन एक्झिक्युशन झालं ना. फंक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर ते मेमरी अपडेशन करणार. आपण डायरेक्टली इथे केलं ते तोपर्यंत त्याची मेमरी 20च राहिली होती. पण इथे काय केलं आपण, त्याने व्हॅल्यू घेतली आणि डायरेक्टली काय केलं, ऍडिशन केलं. पुढे काय केलं त्याने, 1+1 केलं, म्हणजे ए इज इक्वल टू ए प्लस +1 असं केलं. कुठे, इथं. इथे बी सेम झालं, पण इथं काय झालं, थर्ड व्हेरिएबल मध्ये आपण मेमरी क्रिएट करून त्यात टाकत होतो, त्याच्यामुळे ते झालं नाही. कळलं? आता पण कुणाला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? नाही. नो सर. ठीक आहे. चल ना, आपण हे आता हे केलं, जसं इन्क्रीमेंट केलं तसंच डिक्रीमेंट पण. झालं डिक्रीमेंट? हा. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट मध्ये आपले कोणते ऑपरेटर्स असतात? लॉजिक म्हणतो, युनरी ऑपरेटर, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, आणि हे प्लस आणि मायनस तुम्हाला माहिती आहे, जे की आपण यूज करतो. कळलं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? ठीक आहे, मी 1 मिनिट रेकॉर्डिंग बंद करतो, त्याच्यानंतर बोलू.